बीडमधल्या माजलगाव भागामध्ये गोदावरीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे। यावेळेला हळदीचं पीक पाण्याखाली गेलेल्या एका युवा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं त्यांनी पाहिलं। कवड गावथडी इथल्या युवा शेतकऱ्याने लाखो रुपयांचं कर्ज काढलं। 2.5 एकरांमध्ये हळदीचं पीक लावलं होतं, मात्र पुरामुळे हे सगळं पीक पाण्याखाली गेलंय। त्यामुळे या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। मात्र आता काढलेल्या कर्जाचा डोंगर डोक्यावरती असल्याचं युवा शेतकऱ्यानं सांगितलंय। आधी पावसामुळे तर आता गोदावरीच्या पुरामुळे शेतामध्ये काहीच उरलं नाही असं दिसतंय। शासनाची भरपाई मिळेलच मिळेल, मी माझ्याकडून सुद्धा तुला भरपाई करतो, पण तू एवढा तरुण आहे, एवढी मेहनत किती एवढं चांगलं करतोय, तू थोडं शांत गेली राहू दे। आता जे आपलं नशीब तेवढं होतं, तुम्ही तू काळजी, तुला उभं करायला आम्ही तुझ्या सोबत आहोत। साहेबीला दिवसात फवारणी होता मी, हो तू करत होता, गाव करायला हो मग गाव सगळं म्हणतंय, गाव तुझ्या बरोबर आहे, आम्ही सर्वजण मिळून तुला मदत करू, काही काळजी नको, थोडं शांततेने घे। आता असं केल्यावर कसं होणार आहे? तू एवढ्या पाण्यात घुसला, आम्ही तिकडे जाऊ लगे, थोडं नको, असं काही नको, जीव धोक्यात घालू नको, तुला जे आहे त्याच्यात आम्ही मदत करू।